वैशू, माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस बनव बरं. हो बाईसाहेब, हातातलं काम संपवते नंतर देते बनवून. मला आत्ता ज्यूस हवाय. तुझ्या हातातलं काम त्यांना करायला दे आणि माझ्यासाठी ज्यूस बनव. वैशू, ते काम राहू दे. आधी तुझा ज्यूस बनवून दे, मग नंतर करू आपण ते. अगं वैशू, काय करतेस तू? मोठ्यांना कशाला काम सांगतेस बरं? त्यांच्या हातातलं काम घे बरं. काय झालं वहिनी? आई, तुम्ही घेणार ज्यूस? नाही, मला नको. काय ग बालती, काय हवंय का? हा, मी म्हणत होते आज आपण जेवणात आमरस करूया. हो, चालेल की. काय, माझ्या इंद्राला एक तर खायच्या खूप कमी गोष्टी आवडतात, त्यातल्या त्यात आमरस अगदी मनापासून खातो तो. म्हणून म्हटलं आज आमरस होऊनच जाऊ देत. खरंच ग, इंद्राला लहानपणापासून आंब्याची खूप आवड. सगळ्यात जास्त आमरस मीच खाणार म्हणून हट्ट करायचा. आणि आता बघ ना ग, किती वर्ष झाली त्याला घरचा आमरस नाहीये खायला. करूया, आज आपण आमरसच करूया. हा बरं, बाजारातनं जे मागवाल ना आंबे, ते केशरी आंबे मागवा, ते इंद्राला जास्त आवडतात. म्हटलं त्याचाच आमरस करूयात आज. आत्ताच कोणाला तरी पाठवते आणि आंबे मागवून घेते. हो बरं, बाकीच्या जेवणाचं बघता का? मी आलेच. हो, हे काय, आता लगेच तयारीला लागते. आलेच. अच्छा, इंद्राच्या आवडीचा आमरस काय? ठीक आहे ना, आमरस तर बनेल, पण सगळे आंब्याची चव विसरतील असा घोळ करेन. चाळ्या मेला ह्या गोळ्या कवर खायचं काय माहिती. ऐक सुरके, ए सुरके, अगं ऐकलं का? काय झालं? अगं लय आनंदाची बातमी. अगं मला काम मिळालंय. अगं बाई, खरंच वय? होय. आई काळूबाई पाहुली म्हणायची. पण काम काय आहे? अगं पिगमी गोळा करायचं. पिगमी म्हणजे? अगं ती कामगार लोक ते हातावर पोट भरतात ना, त्यांच्यासाठी बँकेची स्कीम आहे. म्हणजे बँकच काम करणार बाई तुम्ही? नाही ग, अगं त्याच ते जाऊन समजायचं, सांगायचं